राधिका, रेवती ये ग, बस तू चहा मांडते. हे नको, चहा नको. असं काय करून राहिली, घे ना थोडासा चहा. नको ना. बर, काय करतेस? हे जुने कस्टमर आहेत ना, त्यांची यादी करून राहिले. दुकान सुरू झाल्यापासून बाहेरच्या ऑर्डर घेणं बंद केलं होतं ना, आता पुन्हा सुरू करते म्हणून यादी बनवून राहिले. माझ्या ओळखीतल्या लोकांनाही सांगते मी. प्लीज सांग, आता गरज आहे. या महिन्यात जास्तीचे पैसे कमवायलाच पाहिजे रेवती. त्यात हे मीटिंग आणि सोसायटीच्या मेंटेनन्स. हे नोटीस प्रकरणच मला आवडलेलं नाही. ज्यांनी मेंटेनन्स भरला नाहीये त्यांना खाजगीत जाऊन सांगायचं ना. हे चार चौघात कशाला? अगं पण रेवती, चूक ती चूकच आहे ना. नाही भरलाय मेंटेनन्स. पण तू मुद्दाम केलंयस का? नाही ना. मुद्दाम नाही केलं, पण तशी आगाऊ नोटीस द्यायला पाहिजे होती. ती तरी कुठे दिलीये? मग काय करणार हे लोक? गुरु तर नाहीच भरणार पैसे. राधिका, मी देऊ आत्ता पैसे? रेवती नको, खरंच नको. नाही अगं, मी महाजनी काकांशी बोलते. बघूयात, थोडी मुदत वाढवून मिळाली तर बरं होईल. महाजनी काकांना सांग गुरुला सांगायला पैसे भर म्हणून. त्यांनी सांगून काय उपयोग? हे थोडीच भरणार आहे. सगळं मुद्दाम करून राहिली. नाही, ठरवून करायचं म्हटलं ना तर सुधारणा होणारच नाही त्यांच्या. पण मी काय म्हणते, आत्ता मी देते ना पैसे. नको रेवती. पण रेवती, मला खात्री आहे काही ना काहीतरी व्यवस्था होईल. मी बोलते काकाची. काही नाही ना तर किमान 2-3 बिलं तरी मेंटेनन्सची मी भरू शकेन या वेळेला. बघू मग पुढचे पुढे. पण मी काय म्हणते की मी देते ना आत्ता पैसे. बघूया ना आपण. मी प्रयत्न तरी करते. नाही जमलं तर तुझ्याकडनं मागे. नक्की सांगशील ना? नक्की सांगेन. बाले, मीही बघतो काहीतरी. थोडेफार पैसे जमतायत का? आत्ता जिथे काम करतोय तिथे मागणं तर शक्यच नाही. नाहीतरी ऍडव्हान्स मागितलं असतं. पण बाले, झाली. तुझ्या पैशांची सोय झाली. हे पाहिलं का, सोसायटीची नोटीस लागली आहे. कसली ग? अगं, ज्यांनी सोसायटीचा मेंटेनन्स भरलेला नाहीये ना, त्यांच्यावरती सोसायटी ऑब्जेक्शन घेणार. डिफॉल्टर लिस्ट आहे ही. आमचं नाव तर नाहीये, आम्ही तर रेग्युलरली भरतो. एक मिनिट हा. हे बघ, हंड्यांचं नाव आहे आणि ते वरचे गोसावी त्यांचं पण नाव आहे ह्याच्यामध्ये. काय आहे, एवढ्या टॉवर मध्ये राहतात आणि मेंटेनन्स भरत नाही. अय्या, ते बघ, गुरुनाथ सुभेदारचं पण नाव आहे. त्यारीचं नाव आहे? काय चाललंय सगळं? सांगते. हे बघ, सोसायटीला एव्हरी मंथ मेंटेनन्स भरावा लागतो आणि जी लोक तो भरत नाहीत ना, त्यांची नावं त्या लिस्टवर येतात. त्याच्या ब्लॅकलिस्ट झोन मध्ये सॉर्ट ऑफ. आणि गॅरी अंकलचं नाव आहे त्यात. म्हणजे राधिकाने बिल भरलं नाहीये. करेक्ट. टॅरो आंटी बरोबर बोलत होती. राधिकाचे फायनान्शियल क्रॅशेस होणार आहेत. गोड, आता मी रोज सकाळी उठून झाडू पोछा करेन, नाही तिचे खूप प्रॉब्लेम्स होतील. एक काम करूया, आपण जाऊन जरा आयडिया घेऊया. चल. हाय सावंत आंटी. हाय मोरे आंटी. हॅलो. ही कसली नोटीस आहे? अगं, ज्यांनी मेंटेनन्स भरलेला नाहीये ना, त्यांच्यासाठी लावलेली नोटीस आहे. ओके ओके. मी तर रेग्युलरच भरते. तू रेग्युलरली भरते ना, मग काही प्रॉब्लेम नाही. पण जे नाही भरत ना, त्यांच्यासाठी पेनल्टी लावली पाहिजे मोठी. करेक्ट आहे. हो ए, तू मध्ये बोलू नको गो. आंटी चिल ना, असं काय करताय? मी तुमच्याच बाजूने बोलते ना. आणि तुम्ही जे मेंटेनन्स भरत नाही त्या लोकांना बोला ना. त्यांच्यामुळे लॉ तुटतोय तुमच्या सोसायटीचा. हो, ते पण बरोबर आहे तुझं. आणि त्या राधिकाला पण सांगा, ती खूप ओव्हर स्मार्ट वागते ना आजकाल. नाहीतर काय, सुनावलंच पाहिजे तिला. राधिका मोठ्या तोऱ्यामध्ये फिरत असते ना, तिला कोणाची गरज नाही वगैरे म्हणून. भरू देत आता पैसे. आता तर म्हणे मोठं मसाल्याचं दुकान काढते, तिथे मेंटेनन्स भरत नाहीये. सो चीप. बरं, बाय. आम्ही येतो. हा. आणि राधिकाचं लक्षात ठेवा. हा. बाय बाय. महाजनी, ज्यांनी सोसायटीचं मेंटेनन्स बिल भरलेलं नाही त्यांना मीटिंग मध्ये चांगलं खडसावा तुम्ही. नानाजी, अहो मी खडसावणार आहेच, पण मी एका धर्मसंकटात सापडलोय. म्हणजे नानाजी, त्या लिस्ट मध्ये राधिका आणि गुरुनाथ दोघांची नावं आहेत. आणि गुरुनाथ तर काय हात वर करून मोकळा झालाय.
अरे पण तो त्यावेळी, आता तो त्या घरात राहतोय ना, मग त्याला मेंटेनन्स बिल भरावंच लागणार. नानाजी अहो त्यात पण तो पळवाट काढेल. एक वेळ ह्या महिन्याचं देईल म्हणेल पण आधीच्या महिन्याचं देणार नाही, कारण तो आत्ता राहतोय ना तिथे. अरे ही पळवाट झाली महाजनी, म्हणजे काय असं कसं? नानाजी ही मी गुरुनाथची वृत्ती सांगतोय. अहो तो सगळं राधिकावर ढकलून मोकळा होईल. आणि सोसायटी मेंटेनन्स पण काय कमी नाही येतो. फंड्स वाढत चाललेत. डेव्हलपमेंट चार्जेसचा भार 60-70 हजारांचा आहे नानाजी. राधिकावर आत्ताच केवढा भार आहे नानाजी, त्यात हे आणखी. म्हणजे काय, मला राधिका आणि गुरुनाथचा मुद्दा अख्ख्या सोसायटी समोर मांडावा असं नाही वाटत. बोलतो मी एकदा गुरुनाथशी. हो नुसतं बोलू नका, चांगलं खडसावून जाब विचारा त्याला. नाही जाब तर विचारणारच आहे त्याला. काय आजची मीटिंग होऊ द्या, तो विचारतो बरोबर. काय गुरुनाथला कोणीतरी सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. आणि कसं आहे, माणूस आपल्या विश्वात मशगूल असताना की त्याला आजूबाजूचा काही भाग राहत नाही. त्याला गंभीरपणे त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. मी गुरुनाथला खरा अर्थ दाखवणार बघा तुम्ही. त्यासाठी मला वाईटपणा आला तरी चालेल. बघूयात, तोही आजच्या मीटिंगला येईलच. माझ्याने काय आहे, मला राधिकेची काळजी वाटते हो. तिच्यासाठी तरी बोलायला हवं. काय खाऊया? चिकन खाऊया आज? हो यार, टू मच कॅलरीज. फाईन, मग काय रोस्टेड चिकन सँडविच. हा बेटर. फाईन. आणि स्वीट पण खाऊया काहीतरी प्लीज. हा ओके. बाय द वे, तू आजकाल खूप स्वीट खायला लागलीस. हा मूड, आय एम स्ट्रेस्ड आउट, आय नीड टू ईट स्वीट. रिअली? तू आणि स्ट्रेस्ड आउट कशामुळे? मूड, राधिका शी इज द ओनली रिझन आय एम स्ट्रेस्ड आउट. यार कधी एकदा जाते इकडनं असं झालंय मला. ती एकदा गेली की मला सगळा स्ट्रेस जाणार आहे. आणि आज जी सोसायटीची मीटिंग आहे त्याच्यामध्ये इतकी मजा येणार आहे, राधिकाची फुल वाट लागणार आहे. आय नो. हे बघ, तू गॅरी अंकलला आधीच आयडिया देऊन ठेव की तिला फायनान्शियल क्रायसिस मध्ये अडकवायचंय म्हणून. अरे ऑब्व्हियसली मी तेच करणार आहे. वन्स यू आर डन विथ दिस नशन, आय टेल यू, तो भाऊ पण आहे ना तिचा, तो पण निघून जाईल. अगं तिचा भाऊच काय, ती सुद्धा पैसे नसल्यामुळे निघून जाणार आहे इकडं. लेट्स सेलिब्रेट यार. मग इस बात पे एक डोनट हो जाए. बेस्ट स्वीट आइडिया. गुड, ठीक है. एक्सक्यूज मी, या भैया एक रोस्टेड चिकन सैंडविच और एक डोनट देना. इशे गॅरीला फोन करून सांगायला पाहिजे ना सगळं. माझं मन नाही करत त्याला फोन करायचं. का? चिडचिड करतोय ग खूप माझ्यावर तो. मला नाही करायचा फोन. ठीक आहे, पण गॅरी अंकलला कसं म्हणायचं हे बेस्ट तुला माहितीये. फाईन. अहो दीक्षित, अजून 2 दिवस म्हणजे काय? आता काय तुमच्याकडून हे सगळं यायची वाटच बघत बसायची आहे का? ते काय नाही, आजच्या दिवसात काय ते सगळं कम्प्लीट करा. हा, जेनी फोन करेल तुम्हाला. ओके. हा हॅलो. हाय बेबी, व्हॉट्सअप. अच्छा, पटकन बोल, मी कामात आहे आता. ते काही नाही, मी तुला रिमाइंडर त्याला फोन केला होता. काय, कसलं रिमाइंडर? अरे आज सोसायटीची मीटिंग आहे ना. मग ठीक आहे ना, राधिका जाईल ना त्याला, मला काय सांगते? अरे तसं नाही बेबी, ऐक ना. बच्चा पटपट बोल, मी कामात आहे म्हटलं नाही का? काय काय महत्वाचं असेल तर सांग ना. बघ गॅरी, सॉरी ना, तू रागव नको ना. आय मिस यू. आय मिस यू टू बच्चा. आता कामात आहे ना, म्हणून जरा गडबडीत बोलतोय तुझ्याशी. हा, मी नंतर बोलतो ना तुझ्याशी निवांत. ओके? नाही नाही, नंतर नको, आधी सांग ना. तू मला माफ केलंयस ना? शनाया, गॅरी प्लीज, आय लव्ह यू ना बेबी. आय लव्ह यू टू. ओके, माफ केलं तुला बस. हा ओके ओके. बरं ऐक ना गॅरी, लवकर ये, लक्षात ठेवा मीटिंग आहे. अगं तुला काय पडली एवढी सोसायटीच्या मीटिंगची? तू काय सारखं सारखं आठवण करून देतेस मला? अरे त्या राधिकाचं नाव आहे ना पैसे न दिलेल्यांमध्ये. मग तिच्याच मीटिंग मध्ये मजा येईल ना, वाट लागणार तिची. ये ना प्लीज. अरे हा, पैशांवरून आठवलं, तिचा दादा, त्याला सुद्धा पैशांचा जरा प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, म्हणूनच इथे राहायला आलाय. व्हॉट? सगळीकडून राधिकाची कोंडी होतीये. दादालाही पैशांची अडचण आहे, राधिकाला पण आहे. त्यामुळे फायनान्शियल क्रायसिस मधून जात आहेत राधिका सुभेदार. वाव, इथं आणखीनच बेस्ट झालं यार. तू तिला सांग की आज पैसे घे आणि निघून जा इकडनं. राईट, हीच ती वेळ आहे. चल मी येतो सोसायटीच्या मीटिंग मध्ये.
बघूया. गॉड कॅरी आय लव्ह यू. ओके ठीक आहे, ये लवकर बाय. लव्ह यू. ओके होणार आता मी और एक डोनट दे. चित्रा, अरे वा, आलात तुम्ही. चहा करू? अरे आज दिवस कुठे उगवलाय? स्वतःहून पाणी दिलंस? हेच कळत नाही मला तुमचं. चांगलं वागलं तरी प्रॉब्लेम, नाही वागलं तरी प्रॉब्लेम. हे कटकट करू नकोस. जा चहा मांड. अहो हे काय पाकिट यात कुठे आज? आणते इकडे. काय आहे बघू? बाप रे, 2000च्या एवढ्या नोटा. अहो काय लॉटरी लागली का बोनस मिळाला कामाचा? दे इकडे. हे पैसे तुझे नाहीयेत. तुमचे काय माझे काय, पैसे आपलेच ना, द्या. हो पण हे पैसे तुझे नाहीयेत. म्हणजे हे काही नाही. अहो काय प्रकार आहे नक्की? कसला प्रकार? प्रत्येक गोष्ट तुला माहिती असायलाच हवी का? ज्यात त्यात नाक खुपसाची सवयच आहे तुला. हे बघा, हे पैसे नक्की कुठून आले हे मला कळायला हवं आणि हे विचारायचा अधिकार बायको म्हणून मला आहे. हे मी माझ्या काय? चित्रा, बालीच्या मदतीसाठी मी माझी सोन्याची चेन गहाण ठेवली. हो काय हे? म्हणजे राधिकाला गरज आहे म्हणून तुम्ही आपल्या लग्नातली चेन विकलीत? विकली नाही ग, गहाण ठेवली. तुला अक्कल आहे की नाही ग? आणि बाली समोर काही बोलू नकोस. का बोलू नको? सख्खी बहीण आहे ना तुमची, मग आपल्या इथे राहण्याचे पैसे कसले मागते तुमच्याकडे? तिने मागितले नाहीयेत ग, मी स्वतःहून तिला देतोय. अहो पण काय गरज होती? ते सुद्धा माझ्या बाबांनी लग्नात दिलेली चेन विकून. त्यांनी मोठ्या कष्टानं पैसे जमवून ती चेन दिली होती ना तुम्हाला, ती विकायची काय गरज होती? हे बघ चित्रा, अगं दागिने गरजेला वापरायलाच असतात ना. हो ना, मग तुमच्या लाडक्या राधिकाला सांगा ना तिचे दागिने विक म्हणून. माझ्या बाबांनी आपल्या लग्नात दिलेली चेन का विकलीत? हे फैताड, गप्प बस जरा आणि जरा हळू बोल. हे बघ, बालीने मला पैसे मागितलेले नाहीयेत, मी स्वतःहून तिला देतोय. अहो काय गरज होती पण? या आधी सगळं दिलंय की तिला. लहानपणापासून सांभाळलं, वाढवलं, अगदी तिचं लग्न सुद्धा लावून दिलं. ऐपतीप्रमाणे लग्नात तिच्या अंगावर दागिनेही घातले. वेळ आले तर ते विक म्हणावं. चित्रा, दादा हे काय करून राहिलास तू? अगं या फैताडला विचार ना, हिचं काय चाललंय ते. ती बरोबर बोलून राहिली. तुला कोणी सांगितलं होतं चेन गहाण ठेवायला? अगं पण बाले, तुझ्या गरजेपेक्षा चेन महत्वाची नाहीये. हे पा दादा, पण बहिणीसाठी आहे ना. ते काही नाही, तू आधी चेन घेऊन ये बरं. अगं पण तुला कोणी सांगितलं एवढ्या पैशांची मला आज गरज आहे म्हणून? ते न सांगता कळतंय मला बाले. बघ ते काही नाही, तू आधी जा, हे पैसे दे आणि चेन घेऊन ये बरं. नको राहू दे, आता ते पैसे द्या माझ्याकडे. तुझ्याकडे कशाला? अहो कशाला म्हणजे काय? बँकेत काही शिल्लक नाहीये आपल्या. सुजयच्या क्लासची फी द्यायची, शाळेची फी द्यायची, बरेच खर्च आहेत, सांगते तुम्हाला. हे बघ चित्रा, तुम्ही काही बोलू नका, आज चला सांगते तुम्हाला. दादा, मला तुझी धडपड कळत नाही असं नाहीये, पण सध्या तरी ही सगळी धावपळ मलाच करायला लागणार आहे. त्याला पर्याय नाही. मायामुळे तुझ्या संसारात उगीच वाद नको. माया संसाराची तर पार वाट लागून गेली. तुझा तरी संसार टेकू दे. आजच्या मीटिंगच्या शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळूयात. काही फ्लॅट धारकांचे मेंटेनन्सचे पैसे थकलेत ते वसूल करणे आणि ते का थकलेत याची कारणं जाणून घेणे. मी आता एकेकाची नावं वाचतो, त्यांनी आपल्याच जागी उभं राहावं आणि मेंटेनन्सचे पैसे का थकलेत हे सांगावं. बिल्डिंग नंबर बी, फ्लॅट नंबर 508, मिस्टर बापट.
मी काही बिझनेसच्या कामासाठी आउट ऑफ इंडिया होतो त्यावेळी पैसे भरू शकलो नाही. ज्यांचे 3-3 महिन्याचे हप्ते थकलेत त्यांना अजून 2 दिवसाची मुदत दिली जाईल. येत्या 2 दिवसात त्यांनी त्यांचे हप्ते भरावेत. ठीक आहे. आतापर्यंत जवळजवळ 8 फ्लॅटचे मालक इथे आलेत आणि त्यांनी कबूल केलंय की येत्या 2 दिवसात ते मेंटेनन्स भरतील. त्याआधी मला एका फ्लॅट बद्दल बोलायचं आहे. हा फ्लॅट नवरा बायको दोघांच्याही नावावर आहे. मिस्टर गुरुनाथ सुभेदार आणि सौ राधिका सुभेदार. बोला गुरुनाथ सुभेदार, काय उत्तर आहे तुमचं? नाही, हा प्रश्न मलाच का विचारताय कळू शकेल? अहो, कारण तुमचं नाव पहिलं आहे. तुम्ही मालक आहात. हो, पण मालकीण म्हणून या मिरवतायत ना मिसेस राधिका सुभेदार? नाही, तिला तर सांगूच, पण काय महाजनी? हे बघा, क्लिअर आहे. गेले 2-3 महिने मी या घरामध्ये राहतच नाही आणि कदाचित त्याच दरम्यानचे मेंटेनन्सचे हप्ते थकले, त्यामुळे ते तुम्ही मिसेस राधिका सुभेदार यांच्याकडून वसूल करा. राधिका, ठीक आहे काका, मी भरीन पैसे, पण मला 1 महिन्याची मुदत हवी आहे. म्हणजे पुढच्या महिन्याच्या अखेरीस मी पैसे देईन. चालेल का? मला 1 महिन्याची मुदत हवी आहे. पुढच्या महिन्याच्या अखेरीस मी भरेन पैसे. चालेल का? ठीक आहे, पण 1च महिना, त्यापेक्षा जास्त नाही. पण हे चुकीचं आहे. अहो, तिची जरा अवस्था बघा. काय अवस्था बघा. हॉटेलमध्ये जायला, नवीन ऑफिस काढायला यांच्याकडे पैसे आहे, पण मेंटेनन्स भरायला नको. आम्ही आमचा मेंटेनन्स रेग्युलरली भरतो. आम्ही आमच्या शाळेची फी भरून सुद्धा सोसायटीचा मेंटेनन्स आम्ही पूर्णपणे भरतोय. आणि सुभेदार दाम्पत्याला तुम्ही इतकी सूट का देताय? आणि गुरुनाथ, तो तर चांगल्या मोठ्या पोस्टवरची नोकरी करतोय ना, मग सोसायटीचा मेंटेनन्स भरायला काय हरकत आहे त्यांची? नाहीतर काय, पैसे भरा, नाहीतर आम्ही पण 1 महिन्यानंतर भरू, जमतील तसे. आम्हालाही काही प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही यांना इतकं फेवर का करताय? असं नाही चालणार. नाही, मी काय म्हणते, जरा शांत व्हा ना. आपण राधिकाला समजून घेऊया ना. आपण एक मिनिट, जरा सगळेजण शांत बसा. मला काय म्हणायचं आहे, काही वेळेला तत्वांपेक्षाही माणुसकीला महत्व द्यावं. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण राधिका आत्ता पैसे नाही भरू शकत आहे. अहो, पण तो त्यांचा प्रश्न आहे. त्या नवरा बायकोचं पटत नाही, त्यात तुम्ही त्यांना एवढा माणुसकी का दाखवता? हो, काय नाव काय तुमचं? जे काही असेल ते. हे बघा, माझं पर्सनल लाईफ इथे डिस्कस करण्याची काही गरज नाही आहे. हे बघा, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मलाही काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही जर यांना 1 महिन्याची मुदत देत असाल तर आम्हालाही द्या, आम्ही पण 1 महिन्यानंतर भरू. मेंटेनन्सचे जे काही हप्ते थकले असतील ते तुम्ही मिसेस राधिका सुभेदार यांच्याकडून घ्या. मी भरणार नाहीये.
काय करायचं ते करा. हे असं काय शांत बना, शांत. एक मिनिट काका, भरीन मी पैसे लवकरात लवकर.